नमस्कार. आज आलो आपण नेताजी सुभाष सैनिकी स्कूल, जे लोकसेवा संस्थेचं संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे तसेच माजी आमदार यांनी त्याची स्थापना केली. आज या मैदानातून, या शाळेतून अनेक सैनिकी मुलं घडवली जातात. या मुलांच्या परेड होतात, याच्यातून त्यांना शिस्तीचे धडे शिकवले जातात. त्याचबरोबर मैदानी खेळांमधून या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गगन भरारी घेतलेली आहे. अनेक मुलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळ खेळलेली आहेत. इतकी सगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी असतानाही माजी आमदारांना त्या शाळेचं मैदान वाचवायला रस्त्यावर उतरावं लागतंय. एक भयान वास्तव आहे. आपण आज त्याच आमदारांशी बोलणार आहोत, ज्या आमदारांनी याच्या आधी अनेक लढाया यशस्वी लढल्या, समाजसेवेचं व्रत घेऊन अनेक विकास कामं केली आणि एका काळानंतर राजकीय संन्यास घेत उद्याची भावी पिढी घडवण्याचा पाऊल उचलत त्यांनी सैनिकी शाळेची स्थापना केली. आज नेताजी सुभाष सैनिकी संस्थापक अध्यक्ष आणि लोकसेवेचे संस्थापक आमदार दीपक पायगुडे, जे माजी आमदार आहेत, आज त्यांना शाळेच्या मैदान वाचवण्यासाठी आंदोलनाला बसावं लागतं. काय तुमच्या शाळेचं जे आंदोलन चाललं, तुमचं सगळी ही शाळा एवढ्या इतिहासाची भाषेली असताना तिचं मैदानावरती आज रस्ता होतोय आणि तुम्हाला उपोषणाला बसावं लागतं, काय परिस्थिती नाही? काय माहितीये का, आपण इथं जे क्रिकेटचं ग्राउंड करतोय ते इंटरनॅशनल क्रिकेटचं ग्राउंड मोठं व्हावं शाळेत संस्थेचं, म्हणून आपण प्रयत्न करतोय की इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड बाहेरच्या देशातनं इथं खेळाडू आपल्या मुलांना शिकवायला यावेत, असा आमचा विचार आणि संकल्प होता. परंतु आता हे रस्त्यामधनं गेला तर ती ग्राउंड तेवढं नियमाप्रमाणे जे बसायला पाहिजे ते बसणार नाही आणि शाळेच्या ग्राउंडचं फार मोठं नुकसान झालं. आम्ही इथं रस्ता द्यायला तयार आहे, बाजूला जागा आहे, ती वाया जाते आणि हा पूर्णपणे आडमुठे धोरण आहे. या सरकारच्या आडमुठे धोरणामुळे या मैदानात खेळणारी मुलं जी मैदानावरती घडतात, हे मैदान दाबलं जात आहे आणि मग याच्यातून होणारा जो नुकसान आहे ते काय असेल देशाच्या भवितव्यासाठी? नाही, मी तुम्हाला सांगतो, गेली महिनाभर 50-100 फोन इथल्या ग्रामपंचायतचे अधिकारी, जिल्हा परिषदचे अधिकारी, मी स्वतः जिल्हा परिषद जाऊन आलो, पोलीस अधिकाऱ्यांकडे जाऊन आलो, पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. परंतु माझ्यासारख्या 10 वर्ष आमदार असलेल्या माणसाची सुद्धा जर दखल घेणार नसतील, माझं सोडा, माझा लोकप्रतिनिधी संस्था सोडा, पण शाळा हा विषय तर संवेदनशील आहे. आपण एका बाजूने म्हणायचं की मोबाईलच्या आहारी पिढी चालली आहे, त्या पिढीला मोबाईल पासून लांब ठेवलं पाहिजे, मुलं ग्राउंडवर खेळली पाहिजे, आणि तो ग्राउंडच आपण त्याचा गाळा दाबायचा, हे कुठलं धोरण आहे? या मैदानावरून भावी पिढी घडणार आहे. उद्याचे देशसेवेसाठी काही युवक या देश रक्षणासाठी उभे राहणार आहेत आणि त्याच मैदानावरती ही परिस्थिती आहे. आणि एक आमदाराला, एका चांगल्या संस्थेला, इथं कुठेही बिअर बार नाही, इथं कुठे वाईन शॉप नाही, ते वाचवण्यासाठी हा लढा नाही. हा लढा आहे भवितव्यातली देशाची सक्षम पिढी घडवणाऱ्या युवकांना वाचवण्यासाठी, ती घडवणाऱ्या शाळेला मैदान वाचवण्यासाठी ही लढाई आहे. ही खरंच भयान वास्तव आहे.